हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं वैशाली लाईफ अँड किचनमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि खूप खूप आनंदी जावो. तर इथे बघा सकाळी सकाळी पाऊस पडलेला होता, त्यामुळे थोडं ओलं आहे आणि सध्या पावसाचं वातावरण असंच काही आहे. कधी ऊन, कधी पाऊस आणि छान अशी झाडाची हवा येते म्हणजे सकाळी सकाळी तर इतकं थंडावा वाटते. त्यानंतर म्हटलं चला चहा घेऊया. इथे चहा वगैरे केलेला आहे आणि आता कॅमेरा हातात पकडला त्याच्यामुळे थोडं हलत आहे. तर इथे चहा झाला की मग नंतर मग नाश्त्याची तयारी. तर अशा पद्धतीने ही रॅक आहे छोटीशी आणि अगदी कमी सामान ठेवलेलं आहे. माझी मुलगी म्हणते की मोठी रॅक लाव, सामान पूर्ण काढ. तिला असं छोटं म्हणजे कमी सामानामध्ये हे वाटते की कुठे काय आहे, काय नाही, सुचत नाही. पण म्हटलं नाही, राहू दे आता. तर त्यानंतर इथे बघा चहा झालेली आहे. चहा थोडी म्हणजे आटली ती. मी काहीतरी करत होती, मोबाईलच बघत होती. तर इतक्या वेळामध्ये चहा बऱ्यापैकी ती कमी झाली. नंतर इथे चहा गाळून घेतला. सहसा तर मी हातामध्ये कॅमेरा पकडून शूट करत नाही, आपलं ट्रायपॉडलाच लावते. पण आता म्हटलं ट्रायपॉड लावायचा होता, तर चला तुमच्याशी आता इतकं शूट करूया. तर इथे चहा वगैरे इकडे आणून ठेवला आणि त्यानंतर आता बाकीची कामे. तर इथे नाश्ता करायचा होता, तर त्याआधी हे सगळं आवरून घेतलं. तर मला इथे आज करायचं होतं आप्याचं, म्हणजे भिजत घालायचं होतं. आणि मागील 4 ते 5 दिवसापासून रोज विचार करते, आज आप्याचं भिजत घालू, उद्या घालून, ते विसरूनच जाते. वेळ झाला की मग राहून जातं. म्हटलं नाही, आता लक्षात आलं तर आता करायचं. तर इथे परत थोडी ओली होती ते पुसून घेतली आणि त्यामध्ये तांदूळ. तर हे जे राशनचे तांदूळ आहे हे संपत आलेले आहे, अगदी थोडेच आहे. तर आणावं लागते ते मला गावावरून. तर इथे ग्लासभर तांदूळ घेतलेले आहे आणि ही जी डाळ आहे मिक्स डाळ. तर यामध्ये उडदाची, मसुरीची डाळ, मुगाची डाळ आणि एक आणखी कुठली तरी. तर अशा 4 प्रकारच्या डाळी आहेत. त्यामध्ये थोडी चण्याची डाळ मिक्स करते. तर हे सगळं म्हणजे भिजत घालायचं होतं आणि आता खूप दिवसांनी करायला बसली आप्पे. आता रुची बोलली की आप्पे न करता इडली कर. आता म्हटलं हे मिक्स डाळी भिजत घातलेले आहे, यामध्ये उडदाची डाळ पण जास्त नाही, मग काय इडल्या होणार. तर आता विचार करते, याच्या इडल्या होतात पण स्पंजी होत नाही मग. पण बघते मग झालं तर करेल इडली, नाहीतर मग आप्पेच करणार. आप्पे पण छान लागतात कारण घरी ओलं नारळ होतं जे की पौर्णिमेला आणलेलं होतं. तर त्या नारळाची चटणी आणि आप्पे एकदम भारी लागतात. तर इथे दोन्ही म्हणजे मी तांदूळ आणि डाळ घेतलं, त्यामध्ये पाणी टाकून ते धुवायला ठेवलं. आता मी धुणार नाही, हे जेव्हा मला करायचं राहील ना तेव्हा 4 ते 5 पाण्याने धुवून घेईल. त्यानंतर करायचा होता नाश्ता. नाश्त्यामध्ये करायचे होते पोहे. तर याच्यामध्ये बटाटे नव्हते आज, कारण बटाटे संपलेले होते. मग कांदा, मिरची आणि कढीपत्ता, थोडे शेंगदाणे टाकलेले आहे. आणि नंतर पोहे वगैरे झाले की मग बाकीची कामे. तर हे काम जास्तीचं वाढलं माझं. काय झालं, सकाळी म्हणजे रात्री डबा ठेवायला गेली, जे की ऑर्गनायझर आहे त्याच्यामध्ये एकदम डबा पळायला जात होता. पडला तर नाही, पण असा उलटा झाला तो. सगळे मसाले एकत्र झाले. कांदा, लसूण मसाला, तिखट, हळद आणि मोहरी ते सगळं एक झालं. तर म्हटलं तो डबा घासून घेऊया. तर त्यानंतर इकडे पोहे वगैरे तयार झालेले होते. तर याच्यामध्ये बटाटे नाही तर थोडे वेगळेच वाटतात. एक जरी वस्तू कमी असली ना तर काहीतरी कमी वाटते. आणि त्या डब्यातलं मग आता जे मिक्स झालेलं होतं ते काही मी फेकणार नाही, ते उपयोगी लावणार आहे, कारण सर्व मसालेच आहे. त्यानंतर नाश्ता झाला. इकडे भांडे वगैरे घासायला घेतले. आता टपामध्ये मी घासलेले भांडे ठेवत नाही, नाहीतर तुम्हाला वाटेल. साईडला ठेवत आहे आणि एकदम कॅमेरा तो भांड्याच्या टपावर आलेला आहे, त्याच्यामुळे असं वाटतं की भांडे मी त्या टपामध्ये ठेवते की काय. कारण हे टपातले भांडे घासून धुवून ठेवलेले आहे आणि बाकीचे आता थोडे होते घासायचं, ते घासायला घेतले. त्यानंतर सर्व भांडे वगैरे घासले आणि आता गॅस ओटा क्लीन करायचा होता. आता रोजचं सकाळचं रुटीन आपल्या गृहिणीचं हेच आहे. सकाळ झाली की भांडे, कपडे, पाणी, स्वयंपाक हे ते. आणि हे तर आपलं काय म्हणतात, बिना सर्टिफिकेटचं काम आहे. तर ठीक आहे, सर्व भांडे वगैरे घासून आटोपले आणि आता वाजलेले आहे साधारणतः 8:30. आणि हे करता करताच लगेच वेळ होऊन जाते, लक्षात येत नाही. त्यानंतर हे सगळं आवरायला घेतलं, म्हणजे गॅस ओटा क्लीन केला. भांडे घासल्याशिवाय गॅस ओटा क्लीन करता येत नाही, कारण भांडे वरच ठेवते मी, त्या बेसिंगमध्ये काही ठेवत नाही, त्याच्यामुळे खूप पसारा होतो. सगळं ते क्लीन करून घेतलं आणि ही जी नळाजवळची भिंत आहे ही रोज घासावी लागते. म्हणजे भांडे घासताना इतकं उडते त्याच्यावर, तर याच्यामध्ये भरपूर वेळ जातो. त्यानंतर सकाळची सर्व कामे आटोपली. त्यानंतर म्हटलं चला केस वगैरे करूया. केस धुतले, पण इतके केस पातळ झाले माझे, भयानक असे. म्हणजे मीच बघते तर खूप असे पातळ वाटतात मला. म्हणजे त्या केसांकडे असं पाहावंसं वाटत नाही, नाहीतर आधी खूप दाट होते. आणि आता क्लचर जरी लावायचं ना तसं रुतते डोक्याला. आधी तसं होत नव्हतं आणि खूपच पातळ झाले. आता असं वाटते की काय लावायचं केसाला आणि काय नाही.
तर ठीक आहे, आता ते किती दिवस जातात माहीत नाही. आणि आता पावसाळ्याचे उलट माझे जास्त जाऊन राहिले. हिवाळ्याचे तर जातातच जातात, पण पावसाळ्याचे खूप जातात. आणि किती उपाय करायचे केसांसाठी तेही कळत नाही. आता आधी मी कांदा आणि ते जास्वंदाच्या फुलाचं करायची, पण आता फुलं वगैरे नाही तर त्याच्यामुळे तोही उपाय बंद आहे. तर कदाचित होऊ शकते. त्यानंतर इथे दुपारच्या जेवणाची तयारी. तर इथे बटाट्याची भाजी आणि चपाती. जास्त काही करायचं नव्हतं कारण आम्ही दोघीच होतो. तर रुचीला सुकी बटाट्याची भाजी आणि चपाती पाहिजे होती. म्हटलं ठीक आहे. तर इथे बटाटे उकळून ठेवलेले होते, ते सोलून घेतले. पण हे बटाटे असे गोड वाटतात, त्याच्यामध्ये तिखट जरी जास्त टाकलं ना तरी गोडसरच वाटते भाजी. तर ठीक आहे, 3 बटाटे होते. त्यानंतर चपात्या करायच्या होत्या आणि आता म्हटलं चला टमाटर, वांगे, टमाटर, कांदा, मिरची सगळं कट करून घेऊया. आणि सगळे कामं झाले, सर्व आटोपलं की मग दुपारी काय कुणास ठाऊक स्वयंपाकाचा आज कंटाळाच आला. तर म्हटलं चला झटपट करायचं. त्यात चपात्या करायच्या होत्या, तर चपातीला वेळच लागतो. तर हे सर्व कट करून झालं आणि आता भाजी फोडणी द्यायची होती. आता याच्यामध्ये मी काय म्हणतात त्याला, मसाले वगैरे कुठलेच टाकणार नाही, सिंपलच करणार आहे. आणि थोडं पाणी टाकणार आहे, म्हणजे थोडी अशी पातळसर, म्हणजे एकदम पातळ नाही, घट्ट नाही. तर त्यानंतर इथे कढईमध्ये जिरं, मोहरी, कांदा, त्यानंतर लसूण ठेचलेला आणि मिरची आणि कांदा तर नव्हताच, कांदा संपलेला आहे. तर इथे मिरची आणि कढीपत्ता, कोथिंबीर सगळं हे मिक्स करून घेतलं. आणि नंतर त्यामध्ये टोमॅटो जर नाही टाकला ना तर मला भाजी अजिबात आवडत नाही. मग त्यामुळे मी टोमॅटो टाकत असते बटाट्याच्या भाजीमध्ये, मग सुकी असो किंवा पातळ असो. त्यानंतर हळद, लाल तिखट आणि धने पावडर, बाकी दुसरा मसाला टाकणार नाही. आणि थोडा किचन किंग मसाला होता, अगदी म्हणजे संपतच आलेला होता, अगदी थोडा होता म्हणून म्हटलं तो पण टाकूया. त्यानंतर सर्व असं मिक्स करून घेतलं आणि छान असा टोमॅटो तेलामध्ये मिक्स केला. नंतर याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, बटाटे ॲड करणार आहे. आणि ही भाजी गरम असली तर छान वाटते, थंड झाल्यावर अजिबात छान वाटत नाही. पण आमच्या इथं रुचीला थंड असो कशी असो, तिला शिळी जरी असली तरी आवडते, कारण बटाटे आवडीचेच आहे. कोणतीही लहान मुलं असो किंवा मोठी असो, त्यांना बटाटे जास्त आवडतात. इतर भाज्या नाही, पण बटाटे जास्त आणावे लागतात. आठवड्यातून कमीत कमी 1 ते 1.5 किलो बटाटे आणते मी. तर असं त्यानंतर इथे भाजी सगळी मिक्स करून घेतली. आता त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकणार आहे. मला तर फारशी आवडत नाही, पण आता एकीसाठी दुसरं काय करणार आहे म्हटलं, त्यापेक्षा हीच भाजी खायची. आणि त्यानंतर थोडं मीठ टाकलं. भाजी वगैरे इथे तयार झाली. आता करायच्या होत्या चपात्या. आणि आता एकीकडे लगेच चपात्या करायला घेतल्या. यावेळेस दळण इतकं बारीक दिलं की कणिक मळताना अर्ध्यापेक्षा कणिक तर परातीला अशी चिपकल्या जाते. तर तेल लावून ते करावं लागते, पण पोळ्या छान सॉफ्ट होतात. खूप अशी प्लेन दळून दिलेली आहे, कारण दुसरीकडून आणलेलं आहे. तर इथे चपात्या वगैरे झालेल्या आहे आणि दुपारचे सर्व आता कामं आटोपली. आता फक्त जेवणाची तयारी आणि गॅस ओटाचंही क्लिनिंग. स्वयंपाक झाल्यानंतर एकदा क्लिनिंग ते करावंच लागतं. त्यानंतर बघू शकता चपात्या पण मस्त फुलतात, अशा साध्याच केलेल्या आहेत, तेल काही लावलेलं नाही. आणि आमच्याकडे अशा साध्याच चपात्या सर्वांना आवडतात. आधी करायची तेलाच्या, पण आता म्हणजे बऱ्याच दिवसापासून साध्या करायला लागली. त्यानंतर सर्व चपात्या झालेल्या आहे आणि आता डायरेक्ट मी तुम्हाला दुपारचं रुटीन दाखवणार आहे. तर इथे चहा ठेवला एकीकडे, कारण आता वाजलेले होते 4. त्यानंतर मला बाकी इतरही कामं होते. चहा ठेवला, त्यानंतर मला इथे भाजी निवडायची होती, नारळ फोडायचं होतं आणि जी आप्याची डाळ तांदूळ होते ते बारीक करायचे होते. मग लाईट जाते, म्हटलं आता हे लवकर करायचं, म्हणजे 1 तास तरी या कामामध्येच जातो. तर इकडे चहा वगैरे ठेवला, तोपर्यंत इथे भाजी निवडायला घेतली. तर भाजीपाला आणलेला होता. शेंगा तर आता काही मोडून ठेवणार नाही, आता फक्त डब्यामध्ये सगळं भाजीपाला भरून ठेवते. त्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेस मोडून ठेवेल. याच्यामध्ये गवाराच्या शेंगा आणि चवळीच्या शेंगा होत्या, बरबटी म्हणतात त्याला ते. आणि पालक यावेळेस नाही आणली, तर नशीब पालक आणि वांगे आणले नाही, तर सगळं भाजीपाला जो आहे तो रेग्युलर आणलेलाच आहे, जो आम्ही नेहमी आणतो तो. तर इथे काय म्हणतात त्याला, कोथिंबीर होती. कोथिंबीर आधी निवडून घेतली, कारण त्याला एवढी माती होती. म्हटलं हे निवडून झाली की मग बाकीचा भाजीपाला ठेवायला सोपी जातो. तर ते सगळं निवडून घेतलं की मग बरं राहतं. आणि भाजीचं जर असंच ठेवलं ना फ्रीजमध्ये कोमकाम करून, तर फ्रीजही खराब होतो. त्यापेक्षा मी निवडूनच ठेवते. दुपारच्या वेळेसच करते ही कामे, सकाळी तर होणं शक्यच नाही, कारण जेवण आटोपलं की मग कंटाळा येतो. आता यावेळेस वेळ असतो, नळं नाही असल्यामुळे मग मी हे काम करत बसली. भाजी वगैरे निवडून झाली आणि आता नारळ फोडायचं होतं. आता नारळ रुचीला म्हटलं तू फोडून दे, तर ती बोलली की मी नाही फोडत, तूच फोड. म्हटलं ठीक आहे. आता हे जे नारळ असते ओलं,
याला इतकं ते वरचं कवच असते ना, ते काढण्यातच वेळ जातो. तर इथे आधी भाजीचं सगळं ठेवून देते. त्यानंतर नारळ फोडेन, म्हणजे दोन्ही याचा कचरा एकत्र बाहेर टाकता येईल. आता बाहेर टाकू की नको टाकू हाही प्रश्न आहे. बाहेर ओलं आहे, तर ओलं असल्यामुळे जास्त गाई-ढोरं दिसत नाही. नाहीतर गाई-ढोरं वगैरे आल्या तर मग ते भाजीचं असं काही कचरा वगैरे असला तर खाऊन घेतात. त्यानंतर इथे नारळ फोडायला घेतलं, तर आधी काय करते मी, जे वरचे जे साल असते ना, ते त्याला काय म्हणतात पेंचिसनी काढून घेते. म्हणजे ते पूर्ण काढलं की लगेच फोडायला सोपी जाते. नाहीतर मग असं डायरेक्ट फोडलं तर फुटल्या जात नाही आणि पाणी पण एक घरभर सांडते. ओलं नारळ असल्यामुळे की ते जपूनच फोडावं लागते. तर अशा पद्धतीने सगळं ते पेंचिसने साल काढून घेतले. काढायला वेळ लागतो, पण ठीक आहे. आता दुपारची वेळ असली तर ह्यावेळेस आपण हे काम करूच शकतो. तर खाली पेपर घेतला मी, नाही तर घरभर कसं त्याचा कचरा उडतो, आणि फॅन बंद करून घेतला. म्हटलं घरभर जर कचरा झाला तर ते डबल झाडा आणि पुसता ते नको. तर ते सगळं त्यापेक्षा आपण आधीच तयारी केलेली बरी. तर इथे एक म्हणता 2 पेपर घेतले आणि त्यावर सगळे त्याचे साल अशा पद्धतीने काढून घेतले. आणि हे पेंचीस घेतलं आणि एक काय म्हणतात त्याला हातोडी, म्हणजे ते पाणी सांडलं नाही पाहिजे अशा पद्धतीने मला ते फोडायचं आहे. त्यानंतर सगळं ते आवरून घेतलं. आणि आता हा कचरा बघा, कचरा किती आहे, भरपूर असा कचरा होता. तर एवढ्या कचऱ्याने आता माझी बकेट भरतेच. आधीचीच अर्धी होती आणि त्यात हा भाजीपाल्याचा कचरा आणि नारळाचा. भाजीपाल्यापेक्षा नारळाचा कचरा खूप झालेला आहे. तर आधी तो सर्व कचरा उचलून ठेवणार. त्यानंतर मला इडलीचं बारीक करायचं होतं. फक्त लाईट गेल्या पाहिजे नाही असं वाटते. लाईट जर गेली तर प्रॉब्लेमच होईल. त्यानंतर मसाल्याचा डब्बा सुकला, त्यामध्ये मसाले भरून ठेवायचे होते. म्हटलं सर्व मसाले भरून ठेवते, नंतर बाकी जे इडलीचं आहे ते बारीक करून ठेवते. तर इथे मसाले बघा सर्व ठेवलेले आहे. आणि आता डाळ तांदूळ आहे ते धुवायला घेतले, कारण मला इडलीचं आता बारीक करायचं होतं. तर आता हे मी नळाचंच पाणी घेतलेलं आहे. नळाचं पाणी छान असतं, कारण एक जी टाकी आहे ते नवीनच आहे. त्याच पाण्याने धुवून घेते आणि एकदा पाणी मग गुंडातलं घेते. तर इथे अशा पद्धतीने सर्व बारीक केलं. थोडं पातळ झालं असं वाटतं मला. तर उद्या बघील याच्यामध्ये थोडा रवा ॲड करणार, कारण आप्याचं म्हटलं ना तर जास्त पातळ नाही पाहिजे असते, थोडं तरी घट्ट पाहिजे. तर ठीक आहे, रवा मिक्स करून घेईल. तर असं माझं आजचं छोटंसं रुटीन होतं. आवडलं असेल तर लाईक करा आणि प्लीज शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप कमी व्ह्यूज येत आहे. आता व्हिडिओ माझे होत नसेल आवडत कोणालाच फारसे, पण नेहमीचे जे सबस्क्रायबर आहे त्यांनी प्लीज सपोर्ट करा. तर ठीक आहे, बघा अशा पद्धतीने हे सगळं केलेलं आहे. बॅटर तयार झालं, थोडं पातळ झालं, पण ते उद्यापर्यंत कदाचित होऊन जाईल. नाहीतर मग रवा वेळेवर ॲड करता येते 10-15 मिनटं आधी. तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतलं. याच्यामध्ये मुगाची डाळ टाकली, त्याच्यामुळे थोडं हिरवट वाटत आहे, कारण सालाची मुगाची डाळ होती, तर हिरवटपणा आलेला आहे. आणि हे असं सर्व मिक्स करून आता रात्रभर हे फॉर्मॅट होईल. उद्यापर्यंत छान आप्यासाठी तयार होईल बॅटर. त्यानंतर इथे हा मिक्सर होता उचलायचा, तो उचलायला घेतला. एका जागी मिक्सर असला ना तर करायला कंटाळा येत नाही. नाहीतर उचलून ठेवा, प्लग लावा, खूप म्हणजे हे असं कंटाळवाणं वाटतं. कधी-कधी मिक्सरचं ते भांडंही हातातून पडतं, एकदा फुटलेलंही वरचं कव्हर. पण आता काय नाईलाज आहे, करावं लागतं. त्यानंतर इथे झाडायला घेतलं, दुपारची झाडझूड. आता ही 5, 5:15 झालेले आहे. तर हे सगळं झाडायला घेतलं. 5, 5:15 झाले तरी बघू शकता असा अंधूक वाटते. खिडकी ओपन आहे, दार ओपन आहे, तरी पण इथला प्रकाश असाच येतो. आणि आभाळ आहे त्याच्यामुळे पण थोडं सावली आहे. तर असो. त्यानंतर सगळं हे झाडून घेतलं, आतमधलं बाहेरचं. आणि बाहेरचं झाडायचं म्हटलं ते 2-3 वेळा झाडावंच लागतो. खूप म्हणजे कडुलिंबाचा पाला येतो तिथे. कचरा इतका होतो भयानक असा. नाही झाडलं तर असं वाटतं की इथे कोणी राहतात की नाही, नाही तर वरच्यावर झाडत राहावं लागतं. रूममध्ये इतका होत नाही तेवढा बाहेर होतो. तर बाहेरचं सगळं झाडून घेतलं. बाहेर बघू शकता छान उजेड आहे. फक्त घरातच असं वाटते की लाईट आहे की नाही आहे, आणि अंधार वाटतं. आता इथलं सूर्यप्रकाशच म्हणजे रूममध्ये काय माहीत असं अंधुकच वाटतं, मलाच वाटतं. जेवढं बाहेर करमतं ना तेवढं आतमध्ये करमत नाही, पण असो ठीक आहे. त्यानंतर आता भांड्याचा पसारा, म्हटलं चला भांडे घासून घेऊया. भांडे भरपूर घासायचे होते, तर ते घासायला घेतले. आणि एखाद्या दिवशी भरपूर काम असतं, तर एखाद्या दिवशी काहीच काम राहत नाही. तर असंच आपलं रोजचं गृहिणीचं रुटीन असतं. ते जर आपलं परफेक्ट कामं नाही झाले तर आपल्याला ते पटत नाही. एखादं काम डोळ्यापुढं दिसलं तर असं वाटतं नाही आपलं हे करायचं आहे, मग तेव्हाच करून घ्यायचं, असं असतंच ते. आणि जिथल्या वस्तू तिथं नीटनेटकं आपल्याला घर असलेलं आवडतं. मला तरी म्हणजे घर स्वच्छ ठेवायला खूप आवडतं.
पण मनासारख्या जर रूम असल्या ना तर सगळं काही करावंसं वाटते नाही. जर मन नसलं ना तर मग इच्छाच होत नाही. चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.